आज डोक्यात एक विचार आला की आपण दररोज तर हजारो लिटर पाणी वापरतो, पण अचानक आपल्या नळाचं पाणी येणं बंद झालं तर पहिल्यांदा वाटीन की आज नाही आला तर उद्या येईन, पण समजा उद्याही नाही आलं तर आपलं जीवन जगणं कठीण होऊन जाईल. एक थेंब पाण्याची किंमत किती आहे ते आपल्याला तेव्हा समजेन जेव्हा आपल्याला पाणी नाही भेटणार. आज आपण काय करतो, ब्रश करताना नळ सुरू ठेवतो, गाडी धुताना कित्येक लिटर पाणी वाया घालवतो, पण गळणारा नळ दिसतो पण नंतर पाहिल्या जाईन असं म्हणून सोडून देतो. पाऊस दरवर्षी पडतो पण आपण त्यातलं किती पाणी साठवतो. जितकं पाणी आपल्याला मिळते त्यापेक्षा जास्त वेगाने आपण ते संपून राहिलो असं वाटत नाही काय. पाण्याचा एक थेंब आज छोटा वाटतो, पण असे लाखो थेंब मिळूनच आपलं उद्याचं आयुष्य बनते. पाणी वाचवण्यासाठी मला किंवा तुम्हाला काही मोठं करण्याची गरज नाही, फक्त गरज नसताना नळ बंद करा, गळणारा नळ दुरुस्त करा, पावसाचं पाणी साठवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याला साधन नाही संपत्ती समजा. पाणी वाचवणं ही उद्याची गरज नाही, ती आजची जबाबदारी आहे. म्हणून एक एक थेंब वाचवा, कारण प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय, लवकरच आपले 4 लाख फॉलोअर कंप्लीट होणार आहे, तर त्याच्या बदल्यात मी 400 झाडं लावणार आहे. पण जर मी एकटा 400 झाडं लावू शकतो तर तुम्ही एकटं झाड लावू शकता. पण जर तुमच्याच्यानं एक झाड बी लावणं शक्य नसेल तर मला फॉलो करून टाका, तुमच्या नावाचं झाड मी लावून टाकेन. पण फक्त हे झाडं लावणंच नाही तर याला मोठं करायची जबाबदारी बी माहीत. म्हणून तुम्ही जर अजून मला फॉलो नशीन करेल तर फॉलो करून टाका आणि आपले 400K फॉलोअर कंप्लीट करून टाका.